सुरुवातीला व्ह्यूज कमी येतील, सबस्क्रायबरही कमी असतील. व्हिडिओ शूट करताना 3 गोष्टींची काळजी घ्या. पहिली म्हणजे लाईटनिंग. सुरुवातीला महागडा कॅमेरा लागतोच का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, महागडा कॅमेराची काही गरज नाही. कारण मी सुद्धा नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, पण शूटिंग कसं करायचं किंवा कॅमेरासमोर बोलायला भीती वाटते, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ॲज अ बिगिनर मी माझी यूट्यूब व्हिडिओ कशा प्रकारे शूट करतो. सुरुवातीला महागडा कॅमेरा लागतोच का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, महागडा कॅमेराची काही गरज नाही. कारण मी सुद्धा माझ्या एका छोट्याशा मोबाईलपासून सुरुवात केली. जर तुमच्या मोबाईललाही एक चांगला कॅमेरा असेल तर तुम्हीही यूट्यूब इझिली सुरू करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲज अ बिगिनर तुमचा फोकस हा कॅमेरावर नाही, तर तुमचा कंटेंट आणि तुमच्या कॉन्फिडन्सवर असला पाहिजे. कॅमेऱ्यात बोलताना भीती वाटते का? तर हा प्रकार सगळ्यांसोबतच घडतो. सुरुवातीला मलाही कॅमेऱ्यामध्ये बोलायला भीती वाटायची, परंतु मी कॅमेराला माझा मित्र समजून मी कॅमेराशी बोलायला सुरुवात केली आणि माझी सगळी भीती निघून गेली. आणि हळूहळू ज्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ बनवत जाल त्याप्रमाणे तुमची भीती हळूहळू निघून जाईल. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम येतो म्हणजे स्क्रिप्ट. तर स्क्रिप्ट सर्वात आधी तुम्ही एका पेजवर लिहून घ्या. ते स्क्रिप्टला 4-5 वेळा वाचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बिगिनर आहात तर तुमचा व्हिडिओ हा फर्स्ट अटेम्प्टमध्येच परफेक्ट बनणार नाही. तर तो व्हिडिओ थोडासा आडखळेल, तुम्हाला बोलता येणार नाही, तर तो व्हिडिओ डिलीट करा आणि परत शूट करा. चूक होईल, प्रॉब्लेम्स येतील, पण व्हिडिओ बनवणं थांबवू नका. आणि ज्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ बनवत जाल त्याचप्रमाणे तुमचा कॉन्फिडन्स हा आपोआप बिल्ड होत जाईल. आणि एक दिवस असा येईल की तुम्ही कॅमेरासमोरच तर काय, तर तुम्ही एखाद्या स्टेजवरती जाऊन सुद्धा लोकांच्या डोळ्यात नजरे घालून सुद्धा तुम्ही नीट बोलू शकाल. ॲज अ बिगिनर व्हिडिओ एडिटिंग. तर व्हिडिओ एडिटिंगसाठी तुम्हाला कोणत्याही ॲपला ॲज अ बिगिनर पेड करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. कारण काही ॲप्स आहेत की ते तुम्हाला नॉर्मली सिम्पल इफेक्ट हे फ्रीमध्ये देतात. लाईक मी वापरतो कॅपकट, VN, काइनमास्टर. हे 3 ॲपचा वापर करून मी माझ्या यूट्यूब व्हिडिओची एडिटिंग करतो. तर तुम्हीही याचप्रमाणे ॲज अ बिगिनर फॉलो करा. ॲज अ बिगिनर म्हणून तुम्ही व्हिडिओला जास्त इफेक्ट टाकू नका. कारण काय होतं, जेव्हा आपण जास्त इफेक्ट टाकतो ना तेव्हा व्हिडिओचा फॉन्ट हा खूप वेगळाच दिसतो. त्यामुळे तुम्ही जास्त इफेक्ट टाकू नका. जेवढा व्हिडिओ सिम्पल असेल ना तेवढा व्हिडिओ प्रोफेशनल वाटतो. व्हिडिओ शूट करताना 3 गोष्टींची काळजी घ्या. पहिली म्हणजे लाईटनिंग. तर तुम्ही तुमच्या विंडोसमोर बसून जरी व्हिडिओ काढला तरी तुमचा फेस त्यामध्ये क्लिअर दिसतो. आणि मीही हा व्हिडिओ विंडोसमोर बसूनच काढत आहे. सेकंड ते म्हणजे ऑडिओ. एखाद्या वेळेस व्हिडिओची क्वालिटी थोडीशी कमी असली तरी चालेल, परंतु ऑडिओ हा क्लिअर आणि चांगला असला पाहिजे. त्यामुळे शांत जागेत रेकॉर्डिंग करा. आणि प्रश्न राहिला बॅकग्राऊंडचा, तर ॲज अ बिगिनर तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे चांगली जागा आहे ती बॅकग्राऊंड तुम्ही चूज करू शकता. सुरुवातीला व्ह्यूज कमी येतील, सबस्क्रायबरही कमी असतील, परंतु तुम्ही खचून जाऊ नका. कन्सिस्टन्सली व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती टाकत राहा. एक ना एक दिवस असा येईल की तुमचा एक व्हिडिओ इतका व्हायरल होईल, तुमचे सबस्क्रायबर वाढतील, तुमचे व्ह्यूज वाढतील आणि हळूहळू तुम्ही फेमस व्हाल आणि तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या टॉपिक रिलेटेड तुमचा यूट्यूब चॅनल सुरू करणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.